गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज सकाळी मी 6 वाजता उठले होते कारण आज मला होती मेकअपची ऑर्डर आणि इतकं सगळं सामान घेऊन मग आम्हाला जायचं होतं लोकेशनवरती. सो फायनली आम्ही निघालो आणि खूप दिवसांनी मी आज सनराईज एन्जॉय केला आहे लिटरली अँड ऑनेस्टली. त्यानंतर आम्ही फायनली लोकेशनवरती पोचलो आणि आज मी कंपल्सरीली माझी मेकअपची चेअर पण कॅरी केली होती कारण मला आज लिटरली 8 मेकअप करायचे होते आणि काही हेअरस्टाईलसुद्धा करायच्या होत्या. सो मी खूप थकले होते आणि फायनली सगळं आवरून पॅकअप करून आम्ही रिटर्न यायला निघालो. येता येता मस्त आम्ही खांडोळीमध्ये थांबलो आणि आम्हाला मस्त गरमागरम चहा एन्जॉय करायचा होता. बट त्यांनी चहाच्या ऐवजी दिली कॉफी. मूड तर गेला होता बट ऑप्शन नव्हता, आम्ही कॉफी एन्जॉय केली. त्यानंतर फायनली मी आले घरी, थोडंसं रिलॅक्स केलं आणि लंच तयारी सुरू झाली माझी. आणि आज मला लिटरली ना बटाट्याची सब्जी खाण्याचं क्रेविंग झालं होतं. सो मी एका साईडला मस्त बटाटे उकडायला ठेवले होते, फोडणीची पण तयारी केली आणि बटाटे उकडेपर्यंत मस्त भाकरी करून घेतली आणि देन सब्जी बनवून घेतली. आणि जेवायला बसण्यात इतक्यात माझं एक मस्त असं पार्सल आलं होतं आणि ते काय आहे आपण बघूयात. मस्त मी या विंग कॉस्मेटिकच्या लिपस्टिक्स ऑर्डर केल्या होत्या आणि ह्या सगळ्या मेकअप आर्टिस्टच्या नावाने लिपस्टिक्स आहेत. आम्ही अजून ट्राय केले नाहीत, मी लवकरच ट्राय करेन. त्यानंतर मस्त गरमागरम जेवले आणि जे मी 2 तास झोपून गेले ना, वाह एकदम रिलॅक्स झाले. त्यानंतर गरमागरम कॉफी घेतली आणि अगेन रेडी होऊन आम्ही निघालो मार्केटमध्ये कारण झेडपीच्या ग्राउंडवरती ग्रंथ महोत्सव भरला होता आणि मला काही बुक्स पण घ्यायचे होते. सो आम्ही दोघं गेलो होतो, काही बुक्ससुद्धा खरेदी केले आणि देन फायनली आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर लगेच डिनरचा प्लॅन चालू झाला माझा आणि काही मी बुक्स घेतलेले होते. त्यानंतर डिनरमध्ये आज प्लॅन होता मटर पुलाव. लिटरली मार्केटमध्ये मटरची सब्जी पाव किलो 50 रुपयाला होती आणि त्याच्यामध्ये ना फरसबीज त्यांनी जास्त दिलेली होती. असं हेल्दी असं राईस मी बनवला, मस्त जेवले आणि अगेन माझी धावपळ चालू झाली कारण आज आमच्या बिल्डिंगमध्ये होती भिशीचा कार्यक्रम. सो आम्ही सगळ्या एकत्र जमलो होतो आणि आज चिठ्ठी उचलली गेली होती दीदीच्या नावाची. सो तिला भिशी लागली होती आणि थंडीचे दिवस चालू झाले होते. सो सगळ्यांना गरमागरम चहा प्यायचं क्रेविंग झालं. सो सगळ्यांनी चहा मस्त गरमागरम एन्जॉय केला आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही आलो घरी. आणि आज मी स्किन केअरमध्ये फॉक्सटेलचं मास्क लावला होता आणि देन मस्त स्किन केअर करून झोपून गेले. गुड नाईट.